नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2026-27 यामध्ये शाळा पूर्वतयारी कशी करावी याविषयीची तसेच शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, नोटीस व इतिवृत्त याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. शाळा व्यवस्थापन समिती SMC बैठक नोटीस. शाळेचे नाव, जावक क्रमांक, दिनांक, यानंतर प्रत्यक्ष नोटीस कशी असावी याविषयीची माहिती पाहूया. प्रति माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व शिक्षक प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती. अर्थातच SMC. विषय शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील पहिल्या SMC बैठकीबाबत सस्नेह नमस्कार. आपल्या शाळेची चालू शैक्षणिक वर्षातील पहिली शाळा व्यवस्थापन समिती बैठक दिनांक रोजी वेळ वाजता शाळेच्या मुख्याध्यापक कक्षात आयोजित करण्यात आले आहे. तरी समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती. बैठकीचे विषय खालीलप्रमाणे आहेत. या ठिकाणी सचिव, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती स्वाक्षरी असावी. बैठकीची विषयपत्रिका. विषय क्रमांक, बैठकीतील चर्चेचे मुख्य विषय. विषय क्रमांक 1, मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2, नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 स्वागत आणि शाळा प्रवेश उत्सव नियोजनाचा आढावा घेणे. विषय क्रमांक 3, विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करणे. विषय क्रमांक 4, शालेय पोषण आहार गुणवत्ता आणि पिण्याच्या पाण्याची स्वच्छता सुनिश्चित करणे. विषय क्रमांक 5, शाळेच्या भौतिक सुविधा, वर्गखोल्या, वीज, स्वच्छतागृह दुरुस्ती व सुशोभीकरण करणे. आणि विषय क्रमांक 6, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर वेळच्या विषयावर चर्चा करणे. या ठिकाणी सूचना मिळाली. अनुक्रम नंबर, सदस्याचे नाव, पद आणि सही अशा प्रकारचा चार्ट असावा. त्यानंतर प्रत्यक्ष उपस्थिती पत्रक हे ज्यावेळी सभा असेल त्यावेळी या ठिकाणी स्वाक्षरी घेण्यात यावी. यानंतर अहवाल लेखन. अहवाल क्रमांक 1, शाळा व्यवस्थापन समितीच्या गुरुवार दिनांक 11/6/2026 लेखी सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा शनिवार दिनांक 13/6/2026 रोजी शाळेत आयोजित करण्यात आली. या सभेसाठी 13 सदस्य उपस्थित होते. या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली. ठराव क्रमांक 1. विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले. या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक अनुमोदक. यानंतर विषय क्रमांक 2, शाळा प्रवेश उत्सव नियोजनाचा आढावा घेणे. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा प्रवेश उत्सव आयोजित करण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. विद्यार्थ्यांची गावातून वाजत गाजत स्वागत फेरी काढावी, ज्यामध्ये गावातील लेझिम पथकाचा समावेश करावा. शाळा प्रवेशाच्या दिवशी सर्व मुलांचे औक्षण करून
त्यांना गुलाल टिळा लावून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे, जेणेकरून त्यांना शाळेचा पहिला दिवस स्मरणीय राहील. तसेच पहिल्या दिवशी लोकसहभागातून सर्व मुलांना खाऊ किंवा चॉकलेटचे वाटप करण्यात यावे, असा मुद्दा सन्माननीय सदस्यांनी मांडला. सर्वानुमते ठरलेला ठराव. शासकीय आदेशाचे पालन करून 15/6/26 रोजी शाळेत भव्य शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरले. यासाठी खालीलप्रमाणे कृती आराखडा निश्चित करण्यात आला. शाळा सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ठीक 10 वाजता गावातील मुख्य चौकातून लेझिम पथक आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात विद्यार्थ्यांची आकर्षक स्वागत फेरी काढण्यात यावी. शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य व शिक्षिका यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार खाऊ, चॉकलेट आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात यावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. या ठिकाणी सदस्यांचे नाव लिहा. विषय क्रमांक 3. सर्व पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे व गणवेशांचे वाटप करणे. शासकीय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पहिल्याच दिवसात त्यांच्या हातात पुस्तक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मुख्याध्यापकांनी बैठकीत स्पष्ट केले. शासनाकडून इयत्ता 1 ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीची मोफत पाठ्यपुस्तके शाळेला वेळेत प्राप्त झाली आहेत. एखादाही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही, यासाठी वर्गवार विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि पुस्तकाचे संच यांची आधीच पडताळणी करण्याचे ठरले. जे विद्यार्थी पहिल्या दिवशी गैरहजर असतील त्यांच्या पालकांना बोलवून दुसऱ्या दिवशी पुस्तके सुपूर्द करावीत, अशीही अतिरिक्त चर्चा झाली. सर्वानुमते ठरलेला ठराव. शाळा प्रवेश उत्सवाच्या मुख्य समारंभाची उपस्थित राहणाऱ्या प्रमुख अतिथी, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकाचे संच अत्यंत सन्मानपूर्वक वाटप करण्याचे निश्चित झाले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र विद्यार्थ्यांची गणवेश वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पहिल्याच आठवड्यात सर्व मुलांना दर्जेदार गणवेश मिळतील, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरले. पुस्तके खराब होऊ नयेत म्हणून पालकांनी त्यांना घरूनच कव्हर घालावे, याबाबत शिक्षकांनी पहिल्या दिवशी पालकांना अवगत करावे, असाही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक आणि अनुमोदक. यानंतर विषय क्रमांक 4. शालेय स्वच्छता व पिण्याचे पाणी. चर्चा. पावसाळा सुरू होत असल्याने शाळेची स्वच्छता आणि पिण्याची पाण्याची टाकी साफ करण्याबाबत अध्यक्षांनी मुद्दा मांडला. ठराव. शाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या मदतीने संपूर्ण शाळा परिसर जंतुनाशक टाकून स्वच्छ करावा आणि पाण्याची टाकी धुवून घ्यावी, असा निर्णय झाला. सूचक आणि अनुमोदक. या ठिकाणी विषय क्रमांक 5. ऐनवेळेचे विषय. अध्यक्षाच्या परवानगीने. चर्चा. पहिल्या दिवशी पालकांची उपस्थिती वाढवण्यासाठी पहिल्या दिवशी उपस्थिती वाढवून व्हॉट्सअप ग्रुप आणि दौंडीचा वापर करावा, यावर चर्चा झाली. ठराव. प्रवेश उत्सवाची पूर्वकल्पना पालकांना देण्यासाठी शिक्षकांनी आणि सदस्यांनी गृहभेटी द्याव्यात, असे ठरले. बैठकीच्या शेवटी सचिवांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने बैठक संपल्याचे जाहीर केले. धन्यवाद.